हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 13वा. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. आज आपण हा 13वा अध्याय वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 1 आणि 2 एकत्र आहेत, वाचूया. अर्जुन उवाच प्रकृतिं पुरुषं चैव क्षेत्रं क्षेत्रज्ञम् एव च एतत् वेदितुम् इच्छामि ज्ञानं ज्ञेयं च केशव. श्री भगवान उवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रम् इति अभिधीयते एतत् यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तत्विदः. भाषांतर. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, मला प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि ज्ञान व ज्ञेय याबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे. श्री भगवान म्हणाले, हे कौंतेया, या शरीराला क्षेत्र म्हटले जाते आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटलं जातं. तर शब्दशः अर्थ बघूया. अर्जुन उवाच म्हणजे अर्जुन म्हणाला. तर अर्जुनाने हा पहिला श्लोक म्हटला आहे. तर दुसरी जी ओळ आहे त्याची सुरुवात बघूया आपण. त्यात लिहिलं आहे एतत् वेदितुम, म्हणजे हे जे सगळं मी सांगितलं आहे पहिल्या ओळीत ते वेदितुम इच्छामी, हे सगळे विषय जाणण्याची मी इच्छा करतो आहे. तर कोणत्या विषयांबद्दल अर्जुनाला जाणून घ्यायचं आहे ते पहिल्या श्लोकाच्या पहिल्या ओळीपासून दिलेलं आहे. काय अर्जुन म्हणतो आहे? प्रकृतीम पुरुषम चैव. तर प्रकृतीम म्हणजे प्रकृती काय आहे, पुरुष काय आहे. नंतर म्हटलं आहे क्षेत्रम क्षेत्रज्ञम एवच, क्षेत्र काय आहे, क्षेत्रज्ञ कुणाला म्हणतात. नंतर दुसऱ्या ओळीत शेवटी म्हणतो आहे ज्ञानम ज्ञेयम च केशव. हे केशव, हे भगवान श्रीकृष्ण, मला ज्ञान आणि ज्ञेय म्हणजे काय ते सुद्धा जाणून घ्यायची इच्छा आहे. तर अशा प्रकारे या 6 विषयांबद्दल अर्जुन भगवंतांकडून जाणू इच्छित आहे. प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि ज्ञान व ज्ञेय. आता दुसरा श्लोक आहे त्याचे शब्द बघूया. श्री भगवान उवाच म्हणजे श्री भगवान म्हणाले, हे कौंतेया. तर इदम शरीरम कौंतेय, हे कुंती पुत्र अर्जुना, इदम शरीरम क्षेत्रम. तर असं हे जे शरीर आहे, इदम शरीर, क्षेत्रम इति अभिधीयते. तर हे जे शरीर असतं त्याला क्षेत्र म्हटलं जातं. तर पहिल्या ओळीत क्षेत्र म्हणजे काय ते भगवंतांनी सांगितलं. पुढे दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणत आहेत एतत् यो वेत्ति तं प्राहु. तर जो या शरीराला, या क्षेत्राला जाणतो, प्राहु म्हणजे त्याला म्हटलं जातं क्षेत्रज्ञ. तर असं त्याला क्षेत्रज्ञ म्हटलं जातं. म्हणजे तो क्षेत्रज्ञ, क्षेत्राचा ज्ञाता असतो. इति तत्विदः, असं ज्ञानी जण सांगतात. तत्विदः शेवटचा शब्द आहे, त्याचा अर्थ आहे हे जाणणारे ज्ञानी जन. म्हणजे काय, तर विद्वान लोक जे स्वतः क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाला जाणतात ते असं म्हणतात की हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे आणि या शरीराला जाणणारा क्षेत्रज्ञ आहे.
तर अशा प्रकारे आपण हे जे 13व्या अध्यायाचे पहिले 2 श्लोक आहेत त्याचे शब्द जाणून घेतले आहेत. आज इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.